आवगेंदा नमस्कार मैं वेंकटेश बेंडे आजीचे हे उघडे मनाचे हे विशेष कार्यक्रमाला विशेष होनी मूल फोरकळचे केदी हितलू एठासे तसांची हे मोठे संशोधक विज्ञानी होनी काम केलेले तसले मैसूरांतू येवनी अमेरिकान सवनी ते उपरांत मैसूरान सवनी आजेशा एठा दर्भे दडकान हईवेचा हे वार्षिक शिबिर मूंजी जाल्ले बोडियंधा संस्कारू शिकवेचा एक विशेष शिबिर हेचे नेतृत्व घेऊन आज चाललेच हवेचे तेची श्रीयुत गोपाल राम मराठे केदी हितलू आज तेंदा हे कार्यक्रमाला आम्ही येऊ करूया मामा तुला हे कार्यक्रमाला स्वागत सुस्वागत नमस्कार आजीचे हे विशेष कार्यक्रमांतू मामा तुझा केलवारू तुझा परिचय आमच्या वीक्षकांना देव म्हणी तुमचा विचारणी घेऊन सुरू आला तुमचं बाल्य तुम्ही उज्जलले तुमचा तर परिसराचा एक निम्म सांगा चित्रण हा चित्रण वडील हेंचे ಬಗ್ಗೆ सांगा नमस्कार माझा ಮೂಲ फोरकळ केदी हितलू हरिभट मराठे म्हणीसलो तेचो नत्तुष्मे हरिभट मराठेचो बोडियो रामहरी मराठे रामण्णा म्हणी हवगी म्हणसत त्यांना फोरकळचो रामण्णा म्हणी तेचो बोडियो मे गोपाल मराठे म्हणी माझा बाल्य पुरा घराशी अनेक सुತ್ತमुತ್ತले ಹೈಸ್ಕೂಲನ್ ನಿಡ್ಲೆ ಹೈಸ್ಕೂಲು ಬರೆಂಗಾಯ ಎಲಿಮೆಂಟರಿ ಶಾಲೆ मग माझं PUC कारकळ भुवनेंद्र कॉलेज तुमचे वडील मग BSc MGM कॉलेज अंतू MSc PhD जीवरसायनशास्त्र अंतू बायोकेमिस्ट्री अंतू मध्ये झाला मग मला एक अण्णा असलो तो अशा नाही भाऊशी एक सदानंद मराठे म्हणे तो अशा गृहकृत्य पडावंगेंचे मग मला 7 जणी आकाश बेळणीश ಒಟ್ಟು मट्टो संसार आमचो भरलेलो संसार मट्टी अक्का शांता ठोसर म्हणे मुंडा ठोसर दुसरी सुंदरी म्हणे विनया दामले म्हणे त्र्यंबक भट दामलेला दिद्धल्ली ती कुडेला शेष हाली वास्तव तिसरी विजया तुळपुळे म्हणे भंडियोळेंना दिद्धल्ली मग माझो अण्णा मग एक आकाश झाली ती अशा नाही चंद्रशेखर गोखलेला ची शुरू येईल भैया वत्सला गोखलेला मग मे मग माझो भाऊशी सदानंद मराठे तो अशा बँक अंतू नौकरी सवनी मग सोडणीत गृहकृत्य करीत मग बेहणींदे अशी एकली मंजुळा म्हणे ते ಬೆಂಗಳೂರು असे पद्मनाभ दामले म्हणे त्याची भैया ಎರಡನೇची चंपा गोविंडे म्हणे सागराला दिद्धली ಮೂರನೇची गायत्री तामनकर म्हणे जनार्दन तामनकर कुडेला दिद्धली असं आमचो मोठो संसार दद्दा फोरकळाची उज्जवलो त्याचा मूल विद्याभ्यास मुरंकल्ला नेत्राळ असनिपुरा जालना प्राथमिक मग त्यांना रामकुंजांतू त्यावेळा विद्याभ्यास करणी मग शृंगेरी गेलो शृंगेरी अंतू ಈ ವೇದ ವಿದ್ಯಾ ಸಾಹಿತ್ಯ ಹತಾಪುರ करणी मैसूर पाठशाला जाऊन त्या ज्योतिष्यांतू पूर्वार्ध विद्वत्तही कल्ला ते काळात 45-47 इस्वी महाराज दिद्दन सर्टिफिकेट घर आजीच येता ते काळांत त्याला स्कॉलरशिप आणि पुरा मिळणार असं पुरा मग कारणांतर होनी त्याला ಮುಂದುವರಿಸಾವೆ झाला नाही मग तो गृहकृत्य पडावे घर आयलो मग दद्दाला एक भाऊशी सलो सुब्राय हरी मराठे म्हणे काटला अशा विष्णू मराठे तो दद्दाशी तो काटलांतू गृहकृत्य करण्याचो मग अत्याशी सुमार जण सलो एक मट्टी आता नीलकंठ फाटक म्हणे दुर्गाला दिद्धली नीलकंठ फाटक म्हणे तो स्वातंत्र्य योद्धा होऊन चाललो मग दुसरी काकतकर नारायण भट काकतकर मुंडाचे त्या दिद्धली मग एक कली शंकर नारायण गोविंदेंची मग एक कली आमचे निडले कारकळा काटला सदानंद जोशीची आई अशी मग देवधर वेणुगोपाल देवधर त्याची आई अशी माझी अत्तेशीची मग अजून एक कली झाली ती पुढे गेली 60 दिद्धली रंजाळ त्याची चेडी मग आम्ही त्याला पोषणी मट्टी केलेली घरात तसं अत्तेशी मट्टियो आकाश बेळणीशी मोठो संसार भरलेला संसार म्हणे मग अय्यशी अज्जोळ अय्यशी मूल बंगाडीची आनडक गणेश अनंत मेहंदळे म्हणजे त्याची बेहणीशी बंगाठी ती वराड होऊन यंताखे गाडी अंतू आयलिखे त्यावेळा धर्मस्थಳ नेत्रावतीला संकोई नतलोखे गाडी अंतू आयलिखे मळे सामान्य किती इसवी अंदाज हे सामान्य 43-44 ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಪೂರ್ವ ಹೈ 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 ಹೈ
त्यावेळेला करंट हे तर कोणतंही नसलं, संकोच नसलो त्यावेळेला. तसं ना एक परिस्थिती ते काळ. वर्षाणी 10 वर्षाणि ताडयेत प्राप्ते तु 16 वर्षे पुत्रम मित्रम वदाचरेत. पण हे एक यशस्वी धक्कुट्यांदा कसं पळावून घ्यावं म्हणायचं एक सुभाषित. 5 वर्षावरखे धक्कुट्याचं लालने पालने त्याचं इनोसेन्स तर पुढं पळावणी तो आनंद क्रमाखे त्याला डिस्क्रिमिनेशन नाही पडा. तो त्यालाही घड असे, हेलाही घड असे, तोलाही घड असे, त्याला कोणतंही साप पाहिलं तर सापालाही घडेल. तर लालने पोषणे 5 वर्षावरी तर पळावणी आनंद क्रमाखे लाल येत 5 ವರ್ಷ 10 ವರ್ಷಾಣಿ ತಾಡೆಯೇತ್. 5ರಿಂದ 15 ವರ್ಷದ ಮನೆಯವರಿಗೆ ते 10 वर्ष पळासे त्यावेळेला भेसडा नसतरी ತೊಂದರೆ नाही, एक थप्पटी मांडलीस तरी ತೊಂದರೆ नाही. ताडयेत डोळे तांबडे केलेस तरी मठ नाही, हे समान आहे रे हे असं म्हणे म्हणलंस तरी ತೊಂದರೆ नाही. पण अखे एकदा 14 वर्ष झाले उपरांत ते धक्कुट्यांदा तुझे फ्रेंड तर ट्रीट करी. पुत्रम मित्रम वदाचरेत. ती चेडीस होतो बोडीस होतो त्यांना आमच्या फ्रेंडासारखांची ट्रीट करी. तो एक मला भारी अपीलिंग सवडीनला. मी LKG UKG ला काही गेलं नाही, घरांचे LKG UKG ಮನೆಯ ಮೊದಲ ಪಾಠಶಾಲೆ ಜನನಿತಾನೆ ಮೊದಲ ಗುರು म्हण चपला तसा मग विद्याभ्यास लोकल स्कूल ಅಂತಲೇ होनी. मग कॉलेज विद्याभ्यासाला मी कारकळ भुवनेंद्राला PUC, मग BSc MGM कॉलेज अंतू सस्य प्राणी रसायनशास्त्र हेंतू मेजर मध्ये डिग्री. मग MSc इसवी किती सामान्य तुमचं डिग्री करी 84ನೇ ಇಸ್ವಿ ಅಂತೂ मैं BSc ಕಂಪ್ಲೀಟ್ करना. मग मैसूर युनिव्हर्सिटीला MSc करावे गेले जीव रसायनशास्त्र बयोकेमिस्ट्री म्हणे आज. त्यांतू 84 86ला मैसूराला गेलो. त्यावेळेला 2ನೇ रँकही मिळलं मला. मग केंद्र सरकारानं संशोधना करताना एक परीक्षा करताना ते तिन्ही परीक्षांत तुम्ही पास होणे मला विद्यार्थी वेतनही मिळणार, संशोधना वेतन म्हणे 5 वर्ष. ते काळांतू अव्वल अमाऊंट 2,000 रुपये दर महिने. मग रासायनिक वस्तू घ्यावे म्हणे एक्स्ट्रा पैसे असं नाही. 5 वर्ष मी PhD ला मैसूर युनिव्हर्सिटीत उत्साह. त्यावेळेला वेगवेगळ्या संस्थाचा पुरा परिचयही झालो. मग मी PhD सबमिशन करता क्षण थीसिस सबमिशन प्रबंध सबमिशन करता क्षण भारतीय विज्ञान संस्थे बेंगळूರು टाटा इन्स्टिट्यूट म्हणसे त्या 2 वर्ष उन्नत संशोधना करावे गेलो. ते टाइम अंचित मध्य वराडाई झाला. म्हणजे बయ్యాको मैसूರು पाटणकर चंद्रशेखर भट म्हणिसलो तो आस्थान विद्वान होऊन सलो महाराजालाही पाठू सांगितलं. त्याची नत्तीशी माझी बयाको मला एक चेडीस आहे अनन्या मराठे म्हणे. ती शहाली फेसबुक ಅಂತೂ ಎಂಪ್ಲಾಯ್ होणे अमेरिकांत आहे. म्हणजे बया कोई BSc करलांचे. मग अमेरिका मी तक्षण तिहाय त्याचा विद्याभ्यास कंटिन्यू करला. मग त्यांना लायब्ररी ಅಂತೂ काम करला एक 7 वर्ष. मग मेडिकल लॅबॉरेटरी टेक्नॉलॉजी ಅಂತೂ तेंतूही सुमाರು वर्ष काम करणे. 2016ನೇ ಇಸ್ವಿ ಅಂತೂ ती वापस आईली. मे 2007ನೇ ಇಸ್ವಿ ಅಂತೂ मैसूर युनिव्हर्सिटींतू एक प्रोफेसर पोस्ट सला त्याला अप्लाय करता. त्यावेळेला मला तर मिळणं तसं मी 2007 ಅಂತ आहे ना. पण माझे चेडीचा विद्याभ्यास अर्धोच झालो. म्हणणे 2016 त्याचं हायस्कूल कॉलेज विद्याभ्यास हस्तवेरी माझी बयाको एकलीच सली मध्ये चेडला पळांगे त्याचा विद्याभ्यास तक्षण मग ती आयली मैसूर. अशा पळा ओबेसिटी हौकेंद जोर शुरुदान असते किता बोज्जू माहिती बरं. एक आयुर्वेदिक सुभाषित आणतो हे म्हण तर किता म्हणे भुक्ता निमिषत स्थौल्यम तिष्ठतो बलवर्धनम आयुष्यक्रमतो नित्यम मृत्युर्धावति धावतः म्हणे. आम्ही खे खंतक्षण ओढले निद्दावे सुरू करणार खे बोज्जू येस भुक्ता निविषत स्थौल्यम तिष्ठतो बलवर्धन ಬೆಟ್ಲ ತೊಂದರೆ ನಾಯ್ಕೆ ಆಯುಷ್ಯ ಕ್ರಮತೋ ನಿತ್ಯಂ ತಿಂಬ चाललीन जाताखे तुझं आयुष्यात काय होतं. मग तू कुठल्याची जेवण खाणं खंतक्षण कुठल्या तू चटवटिकेला निरंतर होणे धब्बणी त्या टेठा तसं केला ते मृत्यू धावती धावता मृत्यूची कधी आणटी धाव असे म्हणजे हे एक चमत्कारिक सुभाषित. भुक्ता निविशत स्थौल्यम तिष्ठतो बलवर्धनम आयुष्य क्रमतो नित्यम
मृत्युर्धावती धावता म्हणे हे का आरोग्यकर चिंतने हे शास्त्र आधुनिक हेंतू इतान म्हणावं येतं ते निवास बसताना का म्हणे भुक्त्वा दशपथम गच्छेत म्हणी एकच आहे जेवण झाले उपरांत एक 100 स्टेप तरी जा म्हणे निवात बसताना का म्हणे पण आता यशा किती जाणार तसं जाणार तू ऑर्डर करशी स्विगी का झोमॅटो का तो येऊन डिलिव्हरी करशी तू टीव्ही पळावंगे नाही घ्यायची मग कसं न करायचं हे ओबेसिटीला कारण म्हणताना हे सनातनी मग्गांत पळा कितक हेच आहे तर हा जी आम्ही अळूवडे सावायचं तू फेलियर जाणार असेल नाही म्हणणार ते पेटेंट आहे म्हणे हे पुरा लिहण ठेवलं अथवा नेक्स्ट जनरेशनला पास केलेला नाही त्यांचा अनुभवान तो सांगितलं वगैरे तो आम्हाला भारी विषय तुम्ही त्या अमेरिकान तो हे त्या कसं तुमचा उद्योग त्या माझं जीवरसायनशास्त्रांतूच माझं डिग्री झाल्यावरती ते फील्ड ಅಂತೂ मला ಸಂಶೋಧನಾ करावे मिळणं 1994 96 वेरी मेडिकल कॉलेज ऑफ जॉर्जिया म्हणे अटलांटाचा गोट्टा सवयचा एक जागो त्या 2 वर्षासमा त्या हे कण्ಣಿನ ಉರಿ ಊತ ಇನ್ಫ್ಲಮೇಷನ್ म्हणे ते ಬಗ್ಗೆ ಸಂಶೋಧನಾ ಹಾಕನ मग 96 युनिव्हर्सिटी ऑफ युटा साल्ट लेक सिटी त्या झाला मी शिफ्ट झालं त्या सामान्य 10 वर्षासना त्या ರಕ್ತನಾಳ ಹೃದಯ ಸಂಬಂಧಿ ರಕ್ತನಾಳಗಳ ಬಗ್ಗೆ एक विशेष संशोधना सामान्य 10 वर्ष समा त्या अव्वल संशोधना सुमारू पत्रिकांतल्या पुरा आयनिसती एक 2-3 टेक्स्ट बुकांतू चॅप्टर सुद्धा आयनिसती मग आमचं लॅबॉरेटरीची साल्ट लेक सिटींठी क्लिव्हलँड क्लिनिक म्हणे अजून एक जगत प्रसिद्ध हृदय रक्त संबंधित संशोधना संस्था ती त्या झाला गेलो आम्ही त्या 4 वर्ष असला आम्ही त्या इथल्या कांदा मैसूर युनिव्हर्सिटीचा एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे ना असं एक प्रोफेसर पोस्ट आहे आयलंद अप्लाय करूया त्यावेळा माझं PhD गाईड असलो क्लिटस डिसोजा त्यांना म्हणलं तू भारताला येवेच असं म्हणणं ते एक अवकाश अप्लाय करी तसं त्यांना ॲप्लिकेशन आहे धाडलं ना ॲप्लिकेशन धाड तक्षण मी फिलअप करणे इंटरव्ह्यूला आयलं मला इंटरव्ह्यूला अटेंड झालं तर कामही मिळलं त्याहंटी एवेला टिंबास कट झाला एक संसाराचा विषय अंतू ಇಲ್ಲ म्हणजे तेडीचा विद्याभ्यास अर्ध झालं ಕೆಲವು ಇತ್ಲ ಪುರ ಸವಲತ್ತು ಸಣ್ಣಿ ತ ಸೋಣ್ಣಿ ಎವೆತ ಸಮಾನ ಕಾಮಣಿ ಕೆಲವಂತ पण मे मग्गा अमेरिकाला जनता सुद्धा एक ना एक दिवस भारताला वापस येणार ते संकल्पांतूच मी गेलेलो गेलेले वापस येणार नाही म्हणे म्हणतात मध्य तसा नसता जनतांची माझी एक अपेक्षा झाली एक संदर्भ मिळलं होते येणार म्हणीत तशावरती मध्ये PhD गाईडानाच सांगितलेलं वाटते मग आता दुसरं बोलण पळावायचं नाही म्हणजे मी सीधा आहे ना तर मिळ नाही मग माझे अंडर अशा 10 जण PhD केली अजून 1-2 करावेत साथी ते लिहान साथी 10 जणांचं PhD जाणं तेही मग उन्नत विद्याभ्यासाला त्यांची बरेच जण अमेरिकेला दुसरे गेले आहेत तशा बरेच जण साथी तशावरती मैं वापस आयले तुम्हाला काही बेजार नाही तृप्तीच आहे एठा हे एठास्ते संसर्गालाही ಹೊಂದಿ सांगे त्याहांते परिसरालाही ಹೊಂದೋಂಗೆ दोन्ही वाणे मध्ये मनाला तृप्तीच तुम्ही अशा अमेरिकाला गेले तुमचा मस्त अनुभव आहे ऑलरेडी एडाशी गेले मग हे ಎಂತದ್ नाही कारण किता त्यांचा किता विशेष ಕೆಲವು ಮನ್ಸತಿ ಭಾರತಕ್ಕೆ ಕರ್ಮಭೂಮಿ ಅಮೆರಿಕಕ್ಕೆ ಭೋಗಭೂಮಿ ಭೋಗಭೂಮಿ म्हणजे सल्ल्यावरती त्यांचं संपत्त मग ಒಟ್ಟಾರೆಗೆ ಶ್ರೀಮಂತ ದೇಶ तसेवरती त्यांचं सवलत्तू भौगिक लौकिक संपत्त पण ಕೆಲವೊಂದು एठाद राहे म्हणे सोडसे तर तप्पू म्हणे म्हणत नाही त्यामुळे प्रपंच विशाल पडा होते पण मला तसा असं नसते मला त्यांचं वैभव की तसा न तरी मी सायन्सासाठी मात्र गेले एक स्टेज आणतो शिक्षणे मग वापस यावे अवकाश त्यांते मध्ये प्रोफेसर आहे त्यावेळा म्हणली जाऊ नका मग ते एठाद राह तुला अवकाश नाही मी हे जनतेला म्हणणार इट इज व्हेरी रेअर टू सी ए पेट्रिऑटिक पर्सन लाईक यू म्हणी असले देशभक्त सायंटिस्टांना पळावे त्यांना उणामणी सुद्धा म्हणलेले सत्य
असं म्हणे ते बग्गे त्यांना भारी गौरव इसलो एका देशांटी असं पुरा शिकवणी त्यांच्या देशाला दुसऱ्याने वापस देवेचो विषय असे नका तो अव्वल विषय म्हणे त्यांच्या मनात हे मंदट झालं मग ते किती म्हणले म्हणे तू एकदा काही येणार म्हणे सगळा त्यावेळा आमचा कागद घ्या तुमचा विजिटिंग पोझिशन होणे देशा म्हणे तसं सुमारवाणी केलं नसतं युनिव्हर्सिटी ऑफ युटा क्लिव्हलँड क्लिनिक मग व्हँडरबिल्ट युनिव्हर्सिटी बरे वाणी मध्य कोलॅबरेशन पळायन असते तुम्ही गूगल अंत घालणे मध्य नाव घालणे म्हणत कोणाकोणासमा पत्रिका प्रकಟणे लेखನ ಪುರ ಜಾನಿಸತ್ ಮಾಡಿ ತುಂಬ ಪಳಾಯ ಸುಮಾರು 85-86 ಪೇಪರ್ ಪಬ್ಲಿಷ್ ಜಾನಿಸತಿ वेगळे विज्ञानींसम एक 4 टेक्स्ट बुक अंतू चॅप्टर पुरा अनिसती मग अशा मैसूर युनिव्हर्सिटी अंतू आयले उपरांत आम्ही मिळाव्याचं सवलत अंतूची आम्ही जाल्ले तृप्तिकर संशोधना कलनीसे आमचं धाकोट्यांना इथे बग्गे समाधान असते सो अध्ययन अध्यापन शिक्षण संशोधन हे पुरा ಒಟ್ಟೊಟ್ಟು करणे मग मला परिसर हे जीवविज्ञानाचा विषय झाल्यावरती परिसरांचं आमचा मस्त विषय मिळासे शोधावे चिंतना करावे असं मग लंदा म्हणते बाल्यांटी घराशीन सल्ल्यावरती मग दद्दा सनातनी सल्लो तोय शिक्षेल्लो मैसूरांतो समजा आमदा एक घराचं बडा संस्कारच आहे तोची एक नमुन्याची पाठशाला पत्री वेंटावायची तुंबो अमक्याणी ठेवावो बेलो अमक्या दिसतान वेंटावो तुळसी लन्ना पत्री पुरा एका लन्ना पडली हवी मोठी पत्री जातसुना पुरा वेगळे पडली हवी तसं नाही का लहान संस्कार मिळलेल्यावरती तर मग ते बघ चिंतना सुरू झाली किल्ला म्हणे मे अनेक SLC ಅಂದ ತಕ್ಷಣ 2-3 ವೇದ ಶಿಬಿರ लागेल ना नरीकोंबू म्हणे यशाई त्या चालला सखे सोमयाजी फॅमिली त्याही वेद शिबिर चाललायचं नाही तो वेद शिबिराचा अव्वल प्रभाव झाला सले मोठे अव्वल मास्टर सले ST नागराज म्हणे मग ಕೋಟೆ ಮನೆ ರಾಮಚಂದ್ರ ಭಟ್ म्हणे ವೇದ ವಿದ್ಯಾ ಗುರುಕುಲ ಮತ್ತು ಕುಲಪತಿ तो बेंगळुरांतू तसे अव्वल मास्टर्स आले योगाभ्यास पुरा तोही मला प्रभाव पडलो मग जीवविज्ञान जीवरसायन आणि काय हे सनातन आमचा संस्कृती काय किता म्हणसा तुम्ही तर पुरा ಒಟ್ಟು ಕಲ್ನತೆ ಸಮ್ಮಿಲನ ಕಲ್ನತೆ DVGचा एक ಕಗ್ಗಚ್ಚೆ ಬಳ ಹೊಸ ಚಿಗುರು ಹಳೆಬೇರು ಕೂಡಿರಲು ಮರಸೊಬಗು ಹೊಸ ಯುಕ್ತಿ ಹಳೆ ತತ್ವ ದೊಡಗೂಡೆ ಧರ್ಮ ಋಷಿವಾಕ್ಯದೊಡನೆ विज्ञान कले मेळविसे जसवु जन जीवनಕ್ಕೆ मंकुतिम्मा कग्गासे नका मला अव्वल प्रभाव झाला मग ते विना यशस्ते यूट्यूब का मग इंटरनेट का हे म्हणते मस्त विषय शिकावे अवकाश असे तर आसक्ती मला लन्नपष्टीन झाली कारण तर एक पळायन तक्षण कुठल्या त्या पुस्तकांनी हंगवतो यशाई ಕೂಡ ಕೆಲವು ಕಾಣ್ತಾರೆ ಶ್ಲೋಕ ಅಥವಾ ಕೆಲಸ ಆಯ್ನ म्हणनात एका पुस्तकांनी हंगेतलं ना सगळं लन्ना चिट्ट्यो तन्ने असं मस्त असायचं एक सुभाषित आहे नाही ते एक सेईंग इंग्लिशांचो होतो कन्नडांचो होतो संस्कृतांचो तर कुठलेली हंगव्याचा अभ्यास मला लन्ना पंटींची असा एक असा विषय आहे मग तू हे ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರನಶಿ ವೇದ ಶಿಬಿರ ಬಗ್ಗೆ मग 2001 ಇಸ್ವಿಯಂತೂ एठाक सौर विद्युत ಕೊಡುಗೆ ಅಮ್ಮಿದಿದ್ದಾನ ದದ್ದತೆ ಸ್ಮರಣಾಂತ कालकाम परशुराम देवस्थान एक सौर विद्युत ಕೊಡುಗೆ त्यावेळा टिंब सौर विद्युत येसना मात्र ते टाइम अंतू एठा बोललाता धर्मदर्शींसना ಅಥವಾ ಎಷ್ಟೇ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು म्हणत एठाक शिबिर चाललाचना यशा कारणांतरದಿಂದ थम्मलसे तेव्हा थंबव्य नाका मध्ये दद्दाचे नाविनंतू तेव्हा ते कंटिन्यू करूया मे दरवर्ष 10,000 रुपये देश तुम्ही चाललावे तसं तर मग 2002 अंटी दुसऱ्यानं ठायदा थंबलನ ಶಿಬಿರ दुसऱ्यानं सुरू झालं 2002 अंटी 2007 वेरी पैसे धाडीत सला एठा चाललाच 2007 ಅಂತೂ ಕೈಪಳ मला मैसूर युनिव्हर्सिटीनं काम मिळणं त्यावेळेला मेचे एठा पैसेही देवनी 10 दिवस धाकोट्यांचा राहणे त्यांना हे शिक्षण मग एक सिलेबस टाईप करणं त्याला एक अकॅडमिक शिस्तू म्हणसा पडा त्याला एक पुस्तक करणे असा एक त्यांतू पुरा झेरॉक्स करणे त्या एक स्पायरल बाइंडिंग आणि एक बालपाठू धाकोट्यांचा तसा करता की त्या इंग्लिश मीडियम कन्नडा मीडियम असा पुरा सुरू मग त्यांतू इंग्लिश आणतो कन्नड आणतो संस्कृत आणतो तिन्ही भाषांतू कलव्यासारखा ह्याला टिंब टाइम लागला ह्या टिंब परिष्कार हैव व्हायचा कालक्रमेण ह्याचा एक पुस्तकात करूया म्हणजे संग्रह एका वाणी पुरा सावे तसं ಕೆಲವು ಯೋಜನಾ ಸತಿ मग मे कोणताही लन्ना पण पळायना ते लन्ना पष्टी
पळाय तक्षण ಕೂಡಲೇ लिहान ठेवायचं मग ಕೂಡಲೇ संग्रह असले एक संग्रह बरेच होते म्हणजे घरात आयलो असतं बेंगलोरांत काही एक 4-5 लक्ष रुपयांची पुस्तकच होती ठेव जागोत नाही लायब्ररीत तसा एक संग्रह बुद्धी मला लन्ना पण दिसली ती ह्याला पूरक होणे लागली एक लन्ना आम्ही एक ऑब्झर्वेशन एक पळायंत किल्ला कसं केते ಬಗ್ಗೆ उल्लेख असं एक लहान उदाहरणाला देवत यम शैवा समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदांतिन बौद्धा बुद्ध इति प्रमाणपटव हे भारी पॉप्युलर श्लोक पण तो श्लोक शुरू पळायंता तो कोणी लिहितलेलो म्हणजे काही उल्लेख नाही ಶ್ಲೋಕದ ಬಹಳ ವಿಶಾಲ मीनिंग ಅರ್ಥ ಬುದ್ಧರು ಬೌದ್ಧರು ಬುದ್ಧ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾರೆ ಶೈವರು ಶಿವ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾರೆ म्हणतात हो कोण लिहितलेलो मग असंची मी संशोधना करता करता बेलूरू शासन ಅಂತೂ होसे श्लोक म्हणा बेलूरू शासन से है पण कोण लिहितलेलो त्या एक आस्थाना कवी कसा तर वेगळं कोणते का राजेनच लिहितलेलो मग ते ಬಗ್ಗೆ ಸಂಶೋಧನಾ करू सुरू केलं मग ಅಂತಂದ್ರೆ एक्केवाण एकाल्याचो उल्लेख जायलो हो लिहितलेलो कवी कोणी कोणचे का कोक्कड अंतू एक लीलाशुक म्हणे एक कवी सलो तेणा लिहितलेला मला हे विषय गंतून मग लीलाशुकाच्या ಬಗ್ಗೆ संशोधना करता लीलाशुक कोक्कडाचो न्हय तो हैदराबादाचो म्हणे अजून एक हेंतो आहे ना अजून एक हेंतो न्हय तो तमिळनाडाचो म्हणताना हे लिहितलं ना कोणी म्हणावं त्यांचे एक हे जाणं असं एका विषय सोदीत जाता तुला बरे विषय कळायला लागत आता कोणीच होतं पण लिहितलेलं शोक होते तो अर्थ गांभीर्य वैशाल्य पुरा असं त्यांचं तसं ती बुद्धी मला लन्नापणीन झाली तर म्हणजे संशोधनाला पूरक होऊन तसा एक नमुने मे किती सेल्फ कार्व्ड पर्सन म्हणाय पाठशालांतल्या जाऊन पळावणी शिक्षण तसं हे सांग मग वेगळं तुमचा प्रवृत्ती हे अवघड हे एक प्रवृत्तीची मग कृषी फुल्ल झाडी हे पुरा मला भारी इंटरेस्ट प्रकृती ಪ್ರತಿ ದಿವಸ ಮೇ ಪೇಪರ್ ವಾಚಿಸ ಪೇಪರ್ ವಾಚಿನ ಕಾಣ್ತಾನೆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟಿಂಗ್ ಸಹ ಅಂತ ಕೂಡಲೇ ಲಿಹಂಗೆ ಸಹ ಆಯ್ತಾ ಕಟ್ಟಿಂಗ್ಸೆ हे पुस्तक आमचं ಸುಮಾರು ಕಟ್ಟಿಂಗ್ಸ್ आहे ಒಟ್ಟಾರೆ ಜನರು कोणत्या विषय आसक्ती नाही असं नाही राजकीयही मला भारी इंटरेस्ट अच्छी क्रिकेटही इंटरेस्ट अच्छी सिनेमाही इंटरेस्ट अच्छी यक्षगान ಅಂತೂ ಭಾರಿ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಯಕ್ಷಗಾನದ ಬಗ್ಗೆ ಸುಮಾರು एक 100 पुस्तक मासंसती कलेक्शन मग्गांचं हे उदाहरणाला तुला एक सिंपल सांगायचं म्हणणार ते मला 60 वर्ष ಅಂತ मी मध्ये भैया कसं म्हणणं मी 60ला शांती गिनती करीत नाही 60 संस्था नाही तर 60 व्यक्ती कोणत्यांदा एक कांतरी मध्ये ಕೊಡುಗೆ देणार परंतु दोन्ही व्यक्ती यक्षगान कलाविदांधात दितलो कलो बलिप नारायण भागवत त्याच्या घराला जाऊन मी एक त्याला सन्मान केलो मग एक कुंदापुर कोडी कृष्ण गाणिगा म्हणिसलो मग्गा खेतो देवी करतलो भारी फेमस शैस येतो पण प्राय 80ला गोटा त्याच्या घराला जाऊन त्याला सन्मान करणे सांगणे असं तसा मी ते नमुने एक 60 संस्था 60 व्यक्तिका असं ಒಟ್ಟು 60 ಜನ हे करणे तसं यक्षगानही मला आसक्तीचं ಕೆಲವು प्रसंगाचे पद्य सुद्धा मला तोंडाला बायपाठ यायसाठी आणि ॲक्च्युअली लहानच होता कॉलेजांच होता मी एक क्रिकेट यक्षगान म्हणे एक यक्षगान प्रसंगूच लिहितलो हलो प्रसंग लिहितलो आणि त्याला अर्थ संयोजन असं पुरा केलं नसे उदाहरणाला त्याला सांगावं शुरुविल भामिनी षटपदीचं एक पद्य म्हणसा होते ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಕೇಳಿಂತು ಗವಾಸ್ಕರನು ತನ್ನ ಶ್ರೇಷ್ಠ ದಾಂಡಿಗರ ಬೆಂಬಲದಿಂ ಸಹಿತ ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾ ದಿಗ್ಗಜಯಕ್ಕೆ ಹೊರಟನಾಗಾವಣಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾ ರಾಷ್ಟ್ರ ಪುರ ಪ್ರಾಸ छंदोबद्धवनी केलं ना त्यावेळेला ಎಲವೆಲವೋ ಗವಾಸ್ಕರನೇ ಗಡಗಡ ನಡುಗಿಪೆ ದಾಂಡಿಗನೇ ಸ್ಪೀಡಿನ ಬೌಲಿಂಗ್ ಧಾಳಿಯನು ಹೊಡೆವೆಯ ನೀನು ಸಿಕ್ಸರನು आणि तसं पुरा ಕೆಲವು पद्य करणे कॉलेज अंतू बरा तसा इंटरेस्ट मस्त झाला मला आसक्ती नसलेला विषय म्हणे कोणतोही नाही ता एक प्लस पॉइंट ಸೇರಬಂತ ಬಂತು नाही ಕೆಲವು ತ ಕಿತ हावगेंतू आसक्ती सांगा तरी ताय कष्ट मास्टर ऑफ ऑल जॅक ऑफ नन म्हणे असं म्हणचं पडा जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन म्हणे तसाही म्हणचं तसं नाही मला कोणतं आसक्ती तर बेळसावून घेतलं मला आसक्ती नाही म्हणणार ते त्या 100% असं
मध्य एरिया म्हणजे संशोधनाचा रंगू पडासे तो हृदय रक्त संबंधी कायले ಬಗ್ಗೆ एक विशेष संशोधन आम्ही इन्फ्लमेशन म्हणजे उरियूता म्हणतो उदाहरणाला एक तुला जळहारी ताविंतली म्हणते जळहारी ताव ಅಂತಂದ್ರೆ ಠಗ್ಲಾನ एक ಬೊಕ್ಕೋಸ ಆಯ್ತು मग आता तू किरंबावे सुरू केला खंडुवे सुरू करसे खंडू करता ममट्ट हो लागलं त्याला आम्ही इन्फ्लमेशन म्हणायचो ते इडी प्रोसेसला ते प्रक्रियाला इन्फ्लमेशन आमचे रक्तनाळंतू ही तसांची हसे त्या पण जळारी नो आहे वेगळे रीतीन प्रक्रिया सुरू असे ते ಬಗ್ಗೆ माझे संशोधन तेंतु बरे वर्खांतू वेगळे विज्ञानी एक वस्तू तर इन्फ्लमेशन हवे कारण किता म्हणे सोधीच नाही तेचा केमिकल स्ट्रक्चर अमकन्स येता अमकनची त्यांचो घटक असा ती म्हणे सोध्यांना सुरू मेचिता तर त्याची लेखनाने सुमार सती ते ಬಗ್ಗೆ सांगावं त्याला तू सेपरेट संदर्शन करावं तेचा मेन संक्षिप्त तेंतु मैं मस्त काम करना से सुमारू पब्लिकेशन्स आहे ना मैं भारताला आयले उपरांत एक नाव आमदा एक संशोधना रंग मिळणं एठास्तेला रेलेव्हेंट अशा आमचे किंतु हू तोಟ वाड्यान काय का ओतिकेता गार्डन लिझर्ड म्हणे तेंतु एक भारी अवल एक ಹೊಸ एक किता किता म्हणा त्याला एक फिनॉमिनन म्हणजे एक नवद विषय असे तर किता म्हणे ओतिकेतांतू सेडी ओतिकेता आणि बोडी ओतिकेता वेगळे कळलं का पण सेडी ओतिकेता किता अर्थ म्हणे ಏದ ಸಂಭೋಗ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಅಂತ ಒಟ್ಟು ಜಾಲೆ ಉಪರಾಂತ हवेसलना स्पर्म वीर्याणु पडासे तो एकेवाणी स्टोर करनी घेऊन सेती हवेसल वाला हवेसला बैंक अंटी आम्ही पडा एटीएम अंटी विड्रॉ करायचा तसा स्पर्म एकेवाणी ಒಟ್ಟು करणे शेखरणा करून ठेवायचा हवेसल यावळा तर स्पर्म हाडवून घ्यायचा अजून एकदा जाऊन त्याच्या पार्टनर असणं दुसऱ्याने संभोग क्रिया हयो म्हणे नाही एदा जाणं तर मग लाईफ लॉंग स्पर्म बँकिंग म्हणे हे का नवी प्रक्रिया हेंतु आम्ही मैसूर युनिव्हर्सिटीला आयले उपरांत मी हे सुरू केले ना तेंतु मस्त पब्लिकेशन्स आयनी सती उदाहरणाला हे पळाय आमचे लॅबोरेटरी स्पर्म स्टोरेज बाय फिमेल्स अक्रॉस एनिमल फाईला हे पुरा मैसूर युनिव्हर्सिटी आयले उपरांतच आम्ही ही पुरा पब्लिकेशन्स आयनी हे एक भारी मला आश्चर्य सोडिलं आम्ही पळा मनुष्य भारी बुद्धमंतो म्हणतो पण प्राणी अंपक्षाही बुद्धमंत एदा तो संभोग प्रक्रियाला तो हे सुरू करणार त्याला हवं इतलं स्पर्म त्यांना ओट्टू करून ठेवून घ्यायचं नॅचरली हे मला भारी इंटरेस्टिंग ते उपरांत उजवत का ती एक जागेवर एक स्पर्म पॉकेट म्हणे त्या ठेवून घ्यायचं ती हवेसला वाळा ते आणटी विड्रॉ करसे म्हणते एटीएम म्हणते कार्ड घालीस तर हे का भारी आश्चर्य सोडीन तो टिंब स्टडी करणे दोघांना पीएचडी त्यांना मिळणार ऍक्च्युअली तेशा एकलो त्यांना अमेरिकन जाऊन हायर स्टडीज करते हे स्पर्म स्टोरेज अशा स्पर्म बँकिंग म्हणे मनुष्यांत इसे मनुष्याचं स्पर्म स्टोरेज करणे मग हवेसला वाळा हे घेस होती वीर्याणू पण स्टोर करता तर -80 डिग्री तू ठेवायचा त्यावेळेला निष्क्रिय हसे पण हे प्राणी ना निष्क्रिय हंत नाही ठेवून घ्यायचं कपडा हे नका हे मोठा विषय म्हणतात प्रकृतींठी आम्ही मस्त मिळासे आम्ही संकल्प करताय म्हणता बळा द्विपद चतुष्पदानाम शांत्यर्थम पुष्ट्यर्थम तुष्ट्यर्थम तो मला भारी एक अपिलिंग एक प्रणिक लांब प्राणींठी आम्ही शिकावायचं मस्त असे म्हणे हे अशा भारी इंटरेस्ट दाखयनीसे किल्ला म्हणे स्टेम सेल म्हणे नाव आहे ना स्टेम सेल ग्रॅज्युअली कालक्रमेण तेच आयुष्य उणावत येसे किणांतू फ्रिज आणि ठेवले पण असला एक फिनॉमिनन आम्ही खंडू हुडकुनी हे करणार मनुष्याचं स्टेम सेल स्टोर करावं साध्य असे का म्हणे तर
प्राणी कसं त्या स्पर्मला स्टोर करणे ठेवून घ्यायचे अशा स्पर्म तू बाहेर ठेवलं म्हणणार ते एका 24 घंट्यानं मारस येतं पण प्राणी त्या कसं ठेवून घ्यायचे ह्याला किता किता अंश कारण ते ಬಗ್ಗೆ आम्ही ಸುಮಾರು ಸಂಶೋಧನೆ ಕಲ್ಲೆ ಮೈಸೂರು हे अशें मस्त हेंतू हेपळा अमेरिकन एनाटॉमिकल रेकॉर्ड म्हणते अमेरिकन एनाटॉमिकल सोसायटी आतांचे हे पब्लिकेशन तेंटी पुरा सुमार आहे ना म्हणणी हे पुरा आम्ही अमेरिकन हवे तर ते करावं साध्य नसते त्या ओती घेता मिळत नाही एठात मिळावं तसं आमचं संशोधना रंगात ओपन ठेवणार ते इडೀ प्रपंच व्याप्ती केही आमदा जाय अवकाश हे बग्गेशा थैवान देशातही भारी इंटरेस्ट दाखवायनिसे मी दोनदा थैवानाला जाऊन आहे ना हे बग्गे त्यांना इंटरेस्टच आहे तू रिटायर्ड होऊन तक्षण एठात येऊन थोडा समय आमदा हे सांगाच का असाला पुरा म्हणा असा मस्त अवकाश आहे हे त्यांना अर्थ होते हे ओतिगे कसं त्याला अंशु किता म्हणे कारण कळणं म्हणणार तो अंशु मग त्याला घाललो म्हणा घटक कंपोनेंट किता म्हणे केला तर हाव गेन मग उपयोग हैराव म्हण तसंच टिम्मा आम्ही ಕೊಳೆರೋಗ ಬಗ್ಗೆ ಟಿಮ್ಮ ಸಂಶೋಧನೆ ಕರ್ಲ ಕ್ಯಾಂಪ್ ಕೋತ अद्दी आमदा तुमदा आर्थिक सहाय्य करता म्हणे मग आता हन्नाय म्हणे असं पुरा त्याला राजकीय मस्त असे असं म्हणा मिळलेल्या सवलत आम्ही झालं इथं संशोधन कळलं असं ते ಬಗ್ಗೆ मला तृप्तीस आहे विदेशी विज्ञानी पुरा आमचं हे बघे कोलॅबरेशन म्हणजे त्याहांटी तुझे पेपर धाडणी आम्ही त्याचं करेक्शन करणी अथवा एठाष्टी त्या तुला करवे हे नसताना एठाई येऊन करूये र म्हणजे तसं नाही का मुक्त अवकाशही देसत तसं ना तो मोठा विषय म्हणे मी मनांकल नसे त्याहांटी देऊन ते मला सध्या वेळेचा अवकाश किती असलो तर जसे वाटते संशोधना रंगांतू एकदा तू रिगुनी अवल नाव घेतलंस म्हणणं त्याला आय थिंक मग तो मेंटेन करावं सवयच आहेत त्यांची तसं माझ्या मैसूर युनिव्हर्सिटीन ते रिटायर्ड जाणं असं अजूनही एक तिघ स्टुडंट्स असा ती PhD करते हे वर्खाला ती कंप्लीट हंतीला तसं इडी ಅಂತ एक 12 ವರ್ಷ ಮಧ್ಯचे अंटू PhD करीशी हसती असं तसा एक संशोधना रंग ते विना मला कृषी इंटरेस्टची म्हणलं नाही बहुरंग मला आसक्ती नसलेला रंग असा नाही म्हण तसा एक माझा परिचय हो तुला मग किती हवं तुला जीवनोत्साह फुल्ल सल्ले हे डॉक्टर तसा म्हळे भगवद्गीताने किंवा म्हणचं पडा उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मा यू कॅन बी युअर ओन फ्रेंड यू कॅन बी युअर ओन एनिमी तू वेगळ्यांदा ब्लेम करावे नाही तुझे ನಿನ್ನ ಉನ್ನತಿಗೆ ನೀನೇ ಕಾರಣ ನಿನ್ನ ಅವನತಿಗೂ ನೀನೇ ಕಾರಣ वेगळ्यांदा म्हणे म्हणत नाही तर भगवद्गीताचं मला मस्त अपिलिंग जाणं तसं मी वाचीस वेगळा विषय अर्थ करावे प्रयत्न करते मी संस्कृत मला विद्याभ्यास काही नाही झालं असं वचूनीच मी टिमटिंब शिकलो अर्थ करलेलो असं नाही पण यक्षगान प्रसंग प्रभाकर जोशी ते यूट्यूब आणि सुमार ऐकणे होते मी त्याचं पण आता प्रत्युन्मनत मती म्हणी ಬಳಸೆ तो पुढले त्याला योजसेची तो पुरा एक नमुने प्रेरणाची आमदार मग चित्पावना ಅಂತ एक संस्कार मग ಕೆಲವು ವಿಷಯ ಚಿತ್ಪಾವನಾचं युनिक आमदा आपला गुरुपीठ म्हणे नाही आम्ही हवगंद आदरूದಂತೆಲಂಚೆ आमदा पेजार स्वामी हवे सिद्धगंगा स्वामी हवे शृंगेरी स्वामी हवगंद आम्ही आदरದಂತೆलो तसाही पण आमचं हे पंचायतन ईश्वर हवो विष्णू हवो देवी हवी हे एक युनिक विषय हवघे संप्रदाय तो असं नाही तोही मला एक भारी अपिलिंग सोडीन एक सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति म्हणत तसं ताई मला एक अवकाश झाला नाही तर तू अमकन करावा अमकं करावे ना जाय तसं नाही आमचं व्हेरी रिलॅक्सिंग चित्पावनाचं ब्रॉड हे पडा तसं ताई मला भारी एक अवकाश झालो मग MSc अंत तक्षण मला स्कॉलरशिप मिळल्यावर मग पैसेला विशेष मे ಅಪ್ಪದಾಯಿಲ್ಲ आमदा घरात अद्दा येईन म्हणून पडा तू हे काम करणे आमदा पैसे झाडावेसे नाही तुला किती हवा पडला तितका शिका म्हणे तसं अवघ्यांदा तो मिळत नाही पडा तो मिळलो असं मला तो मी उपयोगही करणे घेतलो असं अशा आमच्या आकाश बेणीशी अणश पावशी अवघे समजा आम्ही सौहार्दात तोच आमचे किती सुखदुःखांना आम्ही पालुदारांचा अवघ्यंत
कितें तर एक विज्ञानी होऊन आज आमचे संस्कार आहा ती तुम्ही इतलो उलोव सोड हे मोठं आमचंही भाग्य हे चिंतपावन कितें म्हणटा हे चिंतपावन सामान्य त्या ठेठावरी सामान्य किती विद्यार्थी हेठा शिकूंक गेले रे शिबिरान एक अंदाज ಸಾಮಾನ್ಯ ಏಕ ಎವರೇಜ್ ತು ಧರ್ನಸ್ತಾರೆ ಏಕ 10 ಜನ ಮಣಿ ಧರ್ನಿರ್ತಾರೆ ಏಕ 23 ವರ್ಷಂತು ಏಕ 230 ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಕೆಲವು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಕೆಲವು ವಿನಾಯಕ್ ದೇಶಪಾಂಡೆ ಮಣಿ ಮೇ ಸಂಗಮ तो एठा 4 वर्ष सलो 4 वर्ष शिबिराला आयलो अशा तो इंजिनियर बेंगलोरांत पण तो आदित्यवार त्याला फुरसत जाल्ले दिसता मलाही फुरसत जाल्ले दिसता घर येवन देवपूजा शिकनी दुसऱ्यांदा असे तसाही एक्झाम्पल्स आहे अशा अवघ्याची हे वृत्तीन तो ಮುಂದುವರ್ಸಾ ಇತ್ರ ಮಣಿ ಮಣವೆ ಅನ್ನ पण आसक्ती यारकला मुख्य मूल मैं कितके दाव का तुम्ही शिकायचा हे एटा बडा पहांता आम्ही 6 घंट्यांदा आमचं उत्थान होऊन योगाभ्यासाला मी मस्त इम्पॉर्टन्स देसा योगाभ्यास येतेंदा धक्कुटेंदा एका सुभाषितात मी सांगासा आमकुंभ इवांभस्यो जीर्यमाण सदा घटः योगानलेन संदैह घटशुद्धिं समाचरेत म्हळ्याखे एक उल्ली मडकी हाणी पाण्यान ठेयली ते कितें आसे तर करगन जासे पण तीची मडकी तू विस्तवान ठेयली ते कितें आसे घट्टी आसे घट्टी होनी मागा तू पाण्यान ठेयलीस तरी काय योगा न करावे तर इतलांखे आमच्या देहाला ಹಣ್ಣು ಮಡಿಕೆಗೆ ಬೆಂಕಿ ಕೊಡುವುದು ಆ ಯೋಗ ಆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತದೆ ಯೋಗ आता करते तर हे सुभाषित रूपांतू त्यांना शिकायला ಯೋಗ करावं तर हे 60 इंच ಮಡಕಿ ತೀ ಮಡಕೆची ಮಗ ಸುಟ್ಟ ಮಡಕೆ ಕೂಡ ಮಡಕೆ ಆ ಸುಟ್ಟ ಮಡಕೆಗೆ ಒಂದು ಹೊಡೆದ್ರೆ ಅದು ಹೋಗ್ತದೆ ಆದರೆ ನೀರಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಟರೆ ಹೋಗುದಿಲ್ಲ तसं ರೋಗ ರುಜಿನಂತಹ आम्ही ತಡೆಗಾಣಿ ಮಾಡ್ತೆ हे ಯೋಗಾಗ್ನಿ ಮೂಲಕ आमचं देह शरीर देहವೆಂಬ ಮಡಿಕೆಯನ್ನು ಸುಡಬೇಕು ता धक्कोटेंदा सांगास असले मस्त विषय सेरतांदा माला सोडासे आमची संध्या असे नका संध्यांतो योगमयत तंतु चक्र खे प्राणायाम मुद्रा पूरा से तर कंप्लीट शिक्षण आते एक योगशास्त्र पूजा इथं संची तर ते ಬಗ್ಗೆ मला आसक्ती झाला हे एक विज्ञानची ಪ್ರಾಣಾಯಾಮ ತೂ ಕರಿ ಅಸ ಕರಿ ಅಮ್ಕ್ಯಾಣಿ ಅಮ್ಮಿ ಕೆತ್ತೋ ವಿಷಯ तर संक्षिप्त रूप करता ಕೆಲವು ವಿಷಯ ಕೆಲವೊಂದು गुंतूय नाही तर मस्त विषय हेंतूय सती हे पुरा शोधून काढावा तरी त्याला अध्ययनही अधिक त्याला योग्य गुरुही मिळावे तिथली ताळमाई हवी असं म्हणताना आमचं संस्कार म्हणे पण असे आम्ही की तसं लाईफस्टाईल तांचे नमुन्याचं जीवन सनातन जीवन मग्गांचं इथं संशोधन करणे आपो ज्योतिरसोम हे आपोहिष्टामयो भोस्तान आम्ही त्या पाण्याला किती इम्पॉर्टन्स द्यायचं इडी पाणी म्हणावं आमचं पंचभूताचा कॉन्सेप्ट पण असेल आजी पाणी म्हणावं मस्त अमूल्य वस्तू की कोणते नईला गेलो तर कलुषित पाणीच हवेत आमचं अथवा पुण्यक्षेत्रांतल्याही कलुषितच हवेत आप प्रणीत भेषजम आमचं एक उखतही हसं की आमदा पाणी म्हणावं आमचं आणि का आधुनिक वैज्ञान हिंतूही म्हणावं 5-6 लिटर तर दिसाला पिहवंची तू म्हणे म्हणताना अजून एक चोद्य किती सवड असे मग आता मग ऋषीमुनी जैतानाही कसे झाले बरे उसिराटन कसे झाले हे एक मोठं विज्ञानाची किल्ला म्हणे आमचे अन्ननाळांतुखे लक्षानुगट्ले बॅक्टेरिया असे ते बॅक्टेरियात ಕೆಲವು ವಿಷಯ आमना समजताना तेच तयार करसती ते तयार करायला पूरक हे योगाभ्यास आहे का असं पुरा सुमार विषय असती हंतु हे ಬಗ್ಗೆ मला आसक्ती आहे रे मग आमच्या देशांतू योग जन भारतात योग जे हे ಹುಟ್ಟಿದ ಸ್ಥಳ म्हणताना आम्ही शिंगावत मग इतकं सस्यादी तू केही मिळत नाही सस्यादींतही सुमारू औषधी गुण असे हे पुरा स्टडी कर मग हे मिळणं तर उद्या जगतालाही मस्त हेंतू बेनिफिट्स आहे आज तू मैसूरा आयलोस ते तर इडी प्रपंचात योग शिकतेले मैसूरान सती तसा एक विषय असा हे एक विषय मग वेगळा किती म्हणते तुम्ही हा मैसूरचे महाराज ते आस्थान अनसल ते आता पुस्तक तयार करू शकत त्याच्या ಬಗ್ಗೆ हे अशा ह्याला वर्ष सुमार जाणे मध्ये बय्याकाचो आजोबाशी तो चंद्रशेखर भट पाटणकर म्हणे मैसूर महाराजाला
अद्वैत वेदांत पाठू शिकयलो. तो मे वऱ्हाड जाल्ले समयांतू तेन्ना घरच्यांसन विचारलं तुमचो आजोबा अशी महाराजರಿಗೆ ಪಾಠ ಹೇಳಿದ್ರು ಮಣಿ ಮನ್ಸ ಕಿತ ಪಾಠ करलेलो म्हणे. तो मग ಕೆಲವು ಮಾಹಿತಿ ಸಂಗ್ರಹ करली. संग्रह करताना मला सोडीनलं हे मनुष्यानं मस्त विषय पुरा लिहितले अनसती. मग पुराणांतर्गत मस्त विषय कूर्म पुराण, ब्रह्मांड पुराण, मार्कंडेय पुराण हे पुरा संस्कृत कन्नडाला ट्रान्सलेट केलं. तेला आश्रयो जयचामराजेंद्र ಒಡೆಯರ್ ते विना वरिवस्या रहस्य असनी पुरा ಕೆಲವು ಗ್ರಂಥ लिहित ಅನ್ಸುತ್ತೆ. मोठो पंडित तेला अद्वैत वेदांत, साहित्य, अलंकार, वेद भाष्य हेंतु पूरा तेळ्ळा विद्वत् घेतला अनसे. शिंगेरी स्वामी आईंचुला त्याला सन्मान केले. बरे स्वामी आई सन्मान केले. हे पुस्तकाला स्वामी आईंचे शुभाशीर्वाद दिद्धनिसे तेंदाई गोंतु सनखे हई हई कूर्म पुराण, मार्कंडेय पुराण, कांची महात्मा, वरिवस्या रहस्यम, देव्युपनिषद माला, वनदुर्गोपनिषद, ललिता त्रिशती भाष्य, कामकला विलास, शाक्तोपनिषद हे पूरा संस्कृतांटी कन्नडाला ट्रान्सलेट. सामान्यतः तू लेख घालनिसते एक 10,000 पेजेसचे असतात. कूर्म पुराण एकच 4 वॉल्यूमांचे, मार्कंडेय पुराण 4 वॉल्यूम, ब्रह्मांड पुराण 5 वॉल्यूम. तांचे सामान्य 2,000 पेज ಹೈರದ. ಅಂತಂದಲ್ಲ ಹೇ ಮನುಷ್ಯತೆ ಬಗ್ಗೆ ಟಿಂಬ ತಿಳುವಳಿಕೆ ಯಹವಿ ಮಣಿ ಪುಸ್ತಕ ರೆಡಿ ಎಷ್ಟ ಮಂಜುಶ್ರೀ ಪ್ರಿಂಟರ್ಸ್ ಅಂದ ದಿದ್ಲಾಸೆ ಏಕ 15 ದಿವಸ ದೇರವಣಿ हे परवा एका ड्राफ्ट धाडी अनिसे. तो हे एक पुस्तक रेडी करीत असेंची ಕೆಲವು ಎಲೆ ಮರೆಯ ಕಾಯಿ म्हणी पण आम्ही किती मिळत नाही तसल्यांचं करावं म्हणीसे. तसंच आमचो आजोबाई मूल खे तो मुंडाच्या बल्ल्यार कापून सल्लो खे अनाथ होवनीच सल्लो खे. तेला एठा मुरंकल्ला ते सद्दवनी पत्री वेंटावे बोडियो सोतू म्हणून सद्दवंगे न्याय नोखे. मग तो अव्वल चुरकू स्वभावाचो झालो. तसे वरटी त्याला मग फोरकळा गोविंद भट्ट तामनकार म्हणे त्याच्या चेडलाई देवनी टिंब आस्ती देवनी त्या मने अळिया तर करवण ठेलंगे. मग त्यांना स्लोली ता इम्प्रूव्ह करणे आमचा खल्ला फोरकळा ಕೆಳಗಿನ ಕೆದಿ हितलो म्हणे म्हणचं त्या इम्प्रूव्ह करणे. मग काटला म्हणे एक नाव सृष्टी करणे. आजी त्या काही एक 100 फॅमिलीज एका किती का असं करा करणे. मस्त जनोपकारी व्यक्ती होऊन चाललो. तो अनाथ होऊन सलो तरी बाकीची अनाथ हईवे नव्हते म्हणे हय हय त्यावेळा एक म्हणीसे आमचे तुडू ಕೆಲವು ಮನುಷ್ಯ ಮನ್ಸನೆ ಆರು ಹರಿಭಟ್ರತ್ತಾರು ಆರು ಹರಿಭಟ್ರು ಎಂಕ್ಲು ಹರಿದ್ಯಾಂತ ಪುನಾಗ ಎಂಕ್ಲಿಗೆ ಹರಿ ಕೂಡ ಕೊರೊಂದಿತ್ತೇರಿ ಅಂಚೆ ಜನ ಹರಿಭಟ್ರು म्हणे. तसंही एक हेसे त्याच्या ಬಗ್ಗೆ इमेकश ಒಟ್ಟು करीत त्याचे बाल्य अथवा ಕೆಲವು फोटे त्याचो फोटो सेम आसन असं पुरा ಒಟ್ಟು पळायल्लो आठवत 1970 अराउंड ते टायमान तो मेल्लो मेको 7-8 वर्षांचो बोडी त्या वेळा पळायल्लो आठवसे मला. तसं ताई एक ಒಟ್ಟು करीत तसं ಕೆಲವು पुस्तक लिहावं म्हणीसे. ते विना मध्ये संशोधनाची ಕೆಲವು पुस्तक लिहावं म्हणीसे. असं निवृत्ती झाला तरी मला करावे काम हवा इतकंच आहे अशा अगदी झाल्यापेक्षा. मग अशा तुम्ही अमेरिकावर गेले अशा सिटीयांचे असा ಒಟ್ಟು आमचे परिसर आणि त्याला कंपेअर केलं ते तुमचा किती आवडते एक किती म्हणते का तू स्वर्गाची आम्ही आता होलिका करावे हा नाही एक एक किती म्हणते का तिहांचा महासवडावाचा गव्हर्नमेंट स्ट्रॉंग आहे. मग तू किती एक अर्निंग करणार तरी संपादन करणार त्याला 6% टॅक्स देहावंचे तो कोणताही विषय असो. उदाहरणाला तो पुरोहित झाला म्हणणार तर 6% टॅक्स देहावा अर्थात त्या देशात का नाही का वेगळा विषय पण लेखाचारूच तसे वरटे गव्हर्नमेंट हान पैसे सती केडले एठा आमचं ताई नव्हे कसं टॅक्स चुकवेचा म्हणीच पडावा ता एक फंडामेंटल डिफरन्स मी पडायला. मग सामान्य व्यक्तीला सामान्य प्रजेला एक लायसन्स मिळावं एक रेशन कार्ड मिळावं अप्पदा काही एक नाही पूरा ऑनलाईन अंत कूडले हसे एक पैसो लंचो जनता नाही हसेत.
तो एठा इतलो सोप आहे नाही लंच देवचे ಪ್ರತ್ಯೇಕಲ ಆಮೇಲೆ ಲಂಚು ದೇವಚೋ ಎಸೆ ತಾ ಏಕ ವಿಷಯ ಮೇ ಪಣ ಮಗ ಕೆಲವು ಹ್ಯೂಮನ್ ಎಥಿಕ್ಸ್ अशा केरू त्या टक्कावेना ते तो त्यांचं रक्तांतुच आहे आमदा तसं नाही तर कसादा डब्बी नाही म्हणणार तर तो टक्की सकची मी एठात काले पडाय अशा आईस्क्रीमाच्या कप्पांची इटली पडली त्या किती हसे म्हणे आईस्क्रीम विकेलो मनुष्य पडायचे तो तर कप्प वापस घेऊन तर रिसायकल करছে त्याला व्यवस्था करছে त्याला ऑटोमॅटिक केर हंतूच नाही तसे तर रिसायकलिंग म्हणायचं पडाय कॉन्सेप्ट ते तो मस्त अवल छे तसेवरती तुला रोडावर होऊन तू वट्टावर होऊन तू एक केरू मिळत नाही मळे स्वयंप्रेरित काम करीसती कायम प्रेरित मग त्याला तक्क गव्हर्नमेंटवर गव्हर्नमेंट त्याला पोषक होणीच तसा एक एठा आमचं तसं नाही पडा प्रत्येक काय तू जाती धर्म असं ताण पडायचं ता नाही सो गव्हर्नमेंट एक स्ट्रॉंग आहे सामान्य मनुष्याला हे किती आमदा जीवनाला काही एक तोंद राहत नाही तू कोणताही दे त्याला लंचू दे तर विषयच नाही मग करंट गेला पाणी थांबवला विषयच नाही मी इथल्या वर्खाचा इथले वर्खाचा नामे करंट गेला म्हणे झालं नाही एक दिवस का काय जो विल आहे नसं पण 5 मिनिटिंग कुठले आहे नसेल तसं ना तर आमचा बौद्धिक मूल सवलत तू पडायचं हे कोणालाही कष्ट नाही तर त्याबद्दल ते विंटर समर हे पुरा एक्स्ट्रीम विंटर तू बर्फही पडायचं पण रोड कुठे क्लीन करसत ते हाय 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 तसा असं म्हणे मग ಕೆಲವು त्यांचं अनुकरणी उदाहरणाला तो दुपारी लंच बॉक्स हाडसे बुत्ती हाडणे खानसे तर तो निवाद बसत नाही एक पुस्तक का किती तर पडायचं न्यूजपेपर का किती तर पडायचं तो मला भारी एक हे झालं म्हणजे निरंतर अध्ययन तो मला भारी एक अपिलिंग सवडीला त्यांचं असं मग प्रामाणिक हन्नाई तुला मुखस्तुती करायचं नाही मला हन्नाई तर हन्नाई म्हणत सांगायचं तर हे मुखस्तुतीचा विषय नाही तानी पुरा ಕೆಲವು ಅನುಕರಣೀಯ ವಿಷಯ ಕೆಲವು ಹೇ ಸರ ಕಿತ ಡಾರ್ಕ್ ಸೈಡ್ ಅದರ ಸೈಡ್ ಉದಾಹರಣೆಲ್ಲ 18 ವರ್ಷ ಅಂದ ತಕ್ಷಣ धक्कोटी दादाशाह सोडणे स्वतंत्र हवे जीवन करणे सुरू करणे ते होटलांत काम करते काय मग त्यांचा विद्याभ्यास ते पण घेसती नाही तर लोन करसती लोन करणे शिकसती एक लेखिंत अव्वल किल्ला मिळे जबाबदारी से पण 18 वर्षांत आयएस दादाचा संबंध इतलं सोडायचं समान काम आणि एक आमदा एक नमुने सोडायचं आम्ही म्हणा वराडा असता वर सामान्य दादाशाह उट्टू सवायचं मग तसं मान हसे का काहीतरी येतं तसंही एक मग भंडाव्याच्या पेक्षा एक लेखताही समान असं म्हणे मग ಕೆಲವು लन्न विषयाला भिन्नाभिप्राय आहे ना तर हे डायव्हर्स आहे तसं नाही अधिक अष्टाई हेण्या अधिक अंत असे येऊ लागलं असे ताई अधिक ताई ಕೆಲವು इतलं क्षुल्लक विषयाला किल्ला ते वेगळावणी म्हणजे आमदाही सोडायचं तसंही तसं ना ಕೆಲವು मग अमेरिकेचं विशेष किती म्हणे अवघ्य जगतात जनांगत ह्यासाठी अवघ्य नागरिक असते तशावरती तुला भिन्न भिन्न संस्कृतीचे जन मिळाले एकाच एकाकल्यांचा एका टॅलेंट्स असे प्रतिभाच असे तर पडावेतो मोठा विषय होता असा अंतु चेडी तर बोडे तरी त्यांच्या इथले स्वतंत्र तसं तर जीवन ಕೆಲವು विषय तो बोलतो आमचे वैज्ञान संशोधनाला मस्त हे देसते प्रोत्साहन शस्य टिंब उणावं लागलं असे कुवैत वारा उपरांत टिंब संशोधनाला उणावलीच येते बेसिक संशोधनाला देण नाही कांतरी आउटकम येस आहे म्हणणार ते मात्र त्याला त्यांचंही कॉम्पिटिशन राजकीय सुरू झालं असे तर काय करावं साध्य नाही आता मग्गांचे हेला ती ग्रीन कार्ड कसं परवा ट्रम्पा उपरांत काय भयंकर ते टिंब रूल्स टिंब टाईट केली कारण किती म्हणे मग्गा हा किती रूल्स चाले तरी रूल्स ब्रेक करावे हवा इथला अवकाश सेत हाय नाही म्हणे नाही मला ग्रीन कार्ड सना कळ का मी पण एठा मैसूर युनिव्हर्सिटीचं काम घेता भारत सरकाराचा एक नियम आहे वेगळे प्रजेंदा एठा हंदाही
मी त्या ग्रीन कार्ड होऊन माझं सिटीजनशिप मिळाव्यासारखा वेरी जाणार हो हो मी किती म्हणलं मी असं काम घेतलं असते मी ग्रीन कार्ड देस वापस देस हां आहे का तर मग तुला जाऊन याव्या आम्ही विसा देसा म्हणून घेऊन जाऊन यावेळेला विसा आहे तिथं ते मी प्रामाणिक उचलल्यावर मला विसा आहे तिथं तू केडला हो तर ये वेळ जाऊन हत्तत्व वर्खांना तर रिन्युअल करीत राहा देशचाही विसा असे मला पासपोर्ट विसा असे तसाही सेपडा मी रूल्स काही ब्रेक तसावरती मला तसाही वर्खा की त्याचा टॅक्स देवला पुरा टॅक्स बंद असे मग एठापडा आम्ही आधार कार्ड म्हणीस तसा त्या सोशल सेक्युरिटी नंबर म्हणीस सोशल सेक्युरिटी नंबर घालतना तुझा इडी इतिहास काळ तू केंतरी लॉ ब्रेक करलस का ट्राफिक रूल वयोलेशन जाणं पुरा काळ असे तर पुरा घालतना गोपाल मराठ्याचा काय एक तोंदर नाही म्हणणं कुठला ते हे दिलं तसला विषय अव्वलच येतो आता किलव काय करसती विसा 2 वर्खांना म्हणे द्यायचंय 2 वर्खा झाले उपरांत इतिहान राहा नाही ते त्यावेळेला तू रूल्स ब्रेक करीस तसालेंदाच धरियल तसाले मनुष्यांनाच धरियल ना असं असा पुरा तू रूल्स प्रकार असला म्हणणार काही समस्या नाही टॅक्स बंदाचा नाही सावायचा तसा म्हणणार ते पुरा धरसत इथं मैं एठा ಎಂತಾಯಿ तसंत हे माझं अखेरलेले टॅक्स आहे एटला मी टॅक्स बंदत नाही मी भारताला वापस द्यायचं म्हणे म्हणूनच मी आयलो असं म्हणे माझी भैया कोणी चेडी त्या अमेरिकाचं सिटीजन ती सिटीजन होऊन ते OCI कार्ड म्हणे का निघाली ओव्हरसी सिटीजनशिप कार्ड ते केडला 28 इयर ते हाई जाम इयर 28 इयर ते हाई जाम इयर म्हणजे भैया कालानी चेडला तर हे अवकाश आहे मी गव्हर्नमेंट एम्प्लॉय झाल्यावरती ते ह्याला ऑप्शन करणे घेतलं नाही अप्लाय करणार ते मलाही पण ऑलरेडी जायचं तर म्हणजे जायची आयडिया नाही त्या विजिटाला जासा 2 महिने का 3 महिन्याला ह्यान राहाव्याची आयडिया नाही ह्यान राहाव्याची म्हणे आयडिया असली म्हणा तर मग येतूच नसला मग आता हे त्या धाकुटी उज्जवत पडा हो म्हणे त्यांची बाळंती ती व्यवस्था त्यांना त्याहांची उज्ज्वल कुठल्या त्यांना पौरत्व मिळास इमिडिएटली मिळास कुठल्या पौरत्व हे ते ग्रीन कार्ड मिळावं इथली वर्खा त्याला उज्ज्वल दक्षिण त्यांची बाळंती तसाही केला करताना साथी सुमार सुमार त्या बाळंती आली ती पण एठा आली दुसऱ्या नेश तो वापस गेलो त्याला हे टाईट केलनीस त्या अशा उज्जवल धाकूट यशा ती दादाशाही शेठा सल्ले एठा आली होती दुसऱ्या नेश एनी टाइम गेली तर एठा विद्याभ्यास गेली इमिडिएट केलं समाधानच आहे एठा ती उज्ज्व होते पौरत्व एठा असतं घ्या ते त्यांच्या देशांना विद्याभ्यास करसती मग एठाला दुसऱ्यानी असती आमचं काम ती घेसती ते साठी पण ऑलरेडी उचलले ना काय पौरत्व चेंज करावं ऑलरेडी आयले येऊन जाणार तसं केलं समाधान असेल काय करावं साध्य नाही तर कोणताही परफेक्ट म्हणे करावं नाही पडा पण आमच्या देश म्हणणं की ते पुरा त्या जाऊन त्या अशा बाळणपण उणे नसे म्हणे किल्ला म्हणे उण्यान हसे म्हणे काय नाही पण इन्शुरन्स कव्हर झाला म्हणणार असं ते काय त्याचा कामावर सर्व म्हणणार त्याला इन्शुरन्स घ्या म्हणजे हेल्थ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स जनरल हेल्थ आला वेगळा डेंटल आला वेगळा असा पुरास आहे त्या सामान्य तू त्या पडा किती संपादना करसशी त्याचे 30% टॅक्स आला इन्शुरन्स आला जास्त संपादना सलित हे सुभाषिता बग्गेच एक सुभाषित असे किती म्हणते का पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितं मूढै पाषाणखंडेषु रत्नसंज्ञा विधीयते म्हणे ಇಡೀ ಪ್ರಪಂಚ ಅಂತಕ್ಕೆ ನಿಜವಾದ ರತ್ನಗಳು ಮಳೆ ಪ್ರೆಷಿಯಸ್ ಜುವೆಲ್ಸ್ ಮಳೆ ತಿನ್ನಿಚ್ಕೆ ಕೊಂತ ಆಹಾರ ನೀರು ಒಳ್ಳೆಯ ಮಾತು ಸುಭಾಷಿತ ಮಳೆ ಒಳ್ಳೆಯ ಮಾತು ಆಹಾರ ನೀರು ಒಳ್ಳೆಯ ಮಾತು ಆದರೆ ಮೂಢರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಈ ಕಲ್ಲನ್ನೇ ನಿಜವಾದ ರತ್ನ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾರೆ ಇದು ನಿಜವಾದ ರತ್ನವೇ ಅಲ್ಲ ನಿಜವಾದ ರತ್ನ ಇದು ಸುಭಾಷಿತ ಬಗ್ಗೆच एक ಸುಭಾಷಿತ मस्त सुभाषित असते मासनच एक 100-200 ಸಾವಿರ ಗಟ್ಟಲೆ ಸತಿ ಸಂಗ್ರಹ ಎತ್ತ ಪೂಡ ಸಮಯ ಅಂತ ಸಂಗಾಯ ह्या ಬಗ್ಗೆ हे धक्कोट्यांना मी शिकायचं दिसाला एक सुभाषित शिक्का वंची म्हणे
तर लिहून घेऊन त्याचा अर्थ त्यांचे वयोमितीला हैरल्यासारख्या तसा घालणे हे उट्टू करणे ठेवणं असं मग आपला मी युटान सामान्य 10 वर्षासना युनिव्हर्सिटी ऑफ युटान साल्ट लेक सिटी त्या ದೇವಸ್ಥಾನ ನತ್ಲ ತ್ಯಾವಳ 94 95 ಮನುಷ್ಯ ನತ್ಲಿ ಮಣಿ ಎಷ್ಟಿ ಮನುಷ್ಯ ಮಸ್ತ್ ಸನಿ पण देवस्थान म्हणे नतला कारण कितें म्हळ्यार ಒಟ್ಟು जाले नाही ह्यावगे हय शबडा एठाष्टी गेली सानी तरी तू कर्नाटकान ठीन आसात म्हणे म्हणना एकलो पंजाब अंटे एकलो काश्मीर अंटे एकलो तमिळनाड अंटे पुरो ಒಟ್ಟು हय पळय मग त्या एक संसारस्थसनी गृहस्थ आहे का नीलमेघम म्हणे तिंदा धक्कुटीनी नाही ते एक गणपती विग्रह हाडणी आहे मग त्यांच्या घराचं बेसमेंटान तो चित्र गणपती विग्रह झाला मग त्यांना असा सावडीनला बरे विग्रह ठेवायचं समान नो है हेला कांतर एक वर्क महिन्याला येतात तर पूजा करूया मासिक पूजा ತಸ ತಂದ ಕೊಣಿ ಸಮಳ್ನಾಶೆ ಇಲ್ಲಿ ಒಬ್ರು ಗೋಪಾಲ್ ಮರಾಠೆ ಅಂತಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಪೂಜಾ ಮಂತ್ರಗಳು ಬರ್ತವೆ ಸದ್ದ मला एक दिवस पूजा करसस का मी कल्ली त्या पूजा तो त्यांना ऐकन भारी खुशी झालं म्हणे महिन्यात वेठा येऊन पूजा करावीशी आदित्य शुरू आदित्य हाय रावण त्या बेसमेंटान तुम्ही सुरू केलं मग एक शिवरात्री झाली इथल्या त्यांना जनाला ऐकायचा उत्साह येऊ लागलो आमना योटार एक देवस्थान हवा मग थोडे पैसे ಒಟ್ಟು करावे लागले ते एक समिती असं करणे हंता अंधारा एक 4 एकर जागोही घेवालो त्यावेळेला इडीत मे पूजा करीत मासिक पूजाची प्रति आदित्यवार पूजा मग करांचं 28 स्पेशल पूजा शिवरात्रीचं रुद्र असं पुरा सुमार हाव गयो पण तो पैसे ಒಟ್ಟು झाले तुला म्हणला ते आश्चर्य आहे ना 4 मिलियन पैसे ಒಟ್ಟು झाले 1 मिलियन म्हणजे 10 ಲಕ್ಷ 4 मिलियन ಒಟ್ಟು झाले नंतर 4 एकर जागो घेतलं जागो घेताना देवस्थानही सुरू झालं देवस्थान सुरू आणि अर्चकाला तूची नियुक्त करावशी म्हणून घेऊन तेही म्हणली मग ऍडव्हर्टाइजमेंट पुरा आहे ना बहुभाषा गोंतू सालो अर्चक हवो मग एक कुंदापूरचो सोमयाजी म्हणजे शशीधर सोमयाजी म्हणे एक अर्चकाचो आम्ही नियुक्त केलो त्याला कन्नड हिंदी मलयाळी तमिळू संस्कृत हे पुरे ये सम तो अर्ह अभ्यर्थी म्हणे मेची त्याला इंटरव्ह्यू करणे सिलेक्ट करले मग ते सम सह अर्चक होऊन मेसन मग देवस्थान आहे ना देवस्थान गणपती त्या मग व्यंकटेश्वरही हवं म्हणे जाणं नवग्रहही हवे म्हणे जाणं असा पुरा एक देवांचा समूहच जाणं त्या एक 4-5 वर्षमेच सम त्या कुंभाभिषेकालाही सम त्या ते काळावर मग प्रति आदित्यवार रुद्र चांटिंग ग्रुप म्हणे रुद्र म्हणतेला पुरा येसला ಒಟ್ಟು वेगळे राज्यात ಒಟ್ಟು हाव घेईन रुद्र म्हणायचो विष्णू सहस्त्रनाम म्हणायचो असं पुरा ताई एक ग्रुपान तुम्ही नेतृत्व होई सांगितलं असं सत्याहाय मे हो त्यावेळा टिंब हावकेंदा कळलं असं घरांची आम्ही एक नवा घरा घेतलं असं एक सत्यनारायण पूजा करवावी म्हणे त्यालाही सद्दायचं नाही नवग्रह पूजालाही सद्दायचं नाही एक बर्थडे म्हणताना त्यालाही एक पूजा असं सुमार एक 100 उपरांत पूजा केली आदित्य शनी आदित्य ताई म्हणा पण तू आज यशा तू हम ते युट्यूबान पळामियर गणेश हिंदू टेम्पल ऑफ युटा म्हणे म्हणलं ते इडी मिळस मोठो देवस्थान जाण असे पक्कद एक समाज मंदिर म्हणजे कम्युनिटी सेंटर इगलनिसे त्या भरतनाट्य खेळ हे तर त्याचा क्लासच इसे मग असं धक्कुटेंदा बालपाठू शिकवायचं व्यवस्था असे श्लोक घालवू मग रामायण महाभारताची कथा असं पुरा मेन किता म्हळे मे मंत्र भागांतू मंत्रा सामा त्यांचा अर्थही गोंतू सावो म्हणे त्याला असा सुमार अवघ विषय करणे ठेवले हे पुरा एठा आम्ही एठा शिबिरांत घालचा एठा पडा आम्ही अशा करवीरेर जाती कुसमे अमका फुलना घाली म्हणे असं पूजानी असे पण अजून एक अर्थहीच आहे अहिंसा प्रथमं पुष्पम पुष्पमिंद्रिय निग्रह सर्वभूत दया पुष्पम सत्य पुष्पम विशेषतः ज्ञान पुष्पम तप पुष्पम क्रिया पुष्पम तथैव च ध्यानंचैवाष्टमं पुष्पम एभिस्तुष्यति केशव हीची निजवाद पुष्प हीन बाळा ही पुष्प एक तुमचं सांकेतिक मात्र तसा अर्थही आम्ही देवचो येसे किल्ला म्हणावतो
तो धाकूटेंदा मंदट्टू झालं ते आय थिंक हे वर आसक्ती येराव म्हणवायचो माझा एक मनोगत असले पूरा मैं ಒಟ್ಟು करने धाकूटेंदा तेंते ಲೆವೆಲ್ ह्या ಸರ್ತಿ ಆಯಿಲ್ಲ ಬೋಡಿ ಪೂರ 5-6ನೇ ಕ್ಲಾಸ್ ಆತ ಇಚ್ಚಿ ಕೆಲವು ಸತ್ಯ ಮಟ್ಟೆ ಕ್ಲಾಸ್ ಆತ ಈ ಸತಿ ಲನ್ನ ಕ್ಲಾಸ್ ಆತ ಈ ಸತಿ त्यांचे वयोमितीला समान वर्गीकरण करणं ते अव्वल पद्धत पण आता सहन नाही ह्याला स्वयंसेवक मस्त असा हवे कोणासन विचार नसतं रे आजी फुरसत नाही म्हणून म्हणतेलच सवत असं एक माझं एक लहान प्रयत्न मग हे तुमचं अशा अमेरिकान तू अशा जाऊन भूमिका वय म्हणजे जात त्याला एक रूल्स अँड रेग्युलेशन अशा आम्ही एठा काश्मीरान तू घेवलाच काय सुमार हन्नात अशा काढेल तसा त्या तसा युजली सिटीजन ग्रीन कार्ड हम तक्षण तुला भूई घेऊया मला हे घर सण माझं घर सण घर सण मग मी विक्या नव्हता म्हणे तर अर्ध घंट्यातूच विक्का नसे घर तो विशेष तो ऑनलाईन आणि तो अमक घर असं म्हणे अंत तक्षण कुठले मी बंदितल्या ना घरात घेताल ना मी कुठले विक्कावे अवकाशच आहेत तो ऑनलाईन आणतो कुठल्या हसतो मग त्या परवा पडा भारी विस्तो एका जागेला पडला तो विजोतूच नसलो सुमार काळवरी ಕೆಲವು ಸಮಸ್ಯೆ ಅಸೆ ಎಸ್ಪೆಷಲಿ ಕಾಡಗಿಚ್ಚುಸ್ ಏನು का तर ड्राई वेदर सल्ल्याने कुठल्या काडगिच्चू कुठल्या स्प्रेड असे मग घरही कुडा मत्याची घर अथवा गुंड्यांची घर न्हय पुरा रुखांची घर कुठल्या त्याला विस्तो होई लग असे रूख तिथले त्या हवेतले ते आम्ही एठापडा जागो घेवनी सैट घेवनी घर बांधावेचा कोणी का मे राना वाढाव्यासाठी जागो घे म्हणे कोणाक म्हणत नाही पडा अष्ट मस्त उणावून असायचा अगदी मग्गा हेण्णे रुख झाले नाही तर देवस्थानात तू खांब्यानी पडायले असते तिथली रुखाडी हेण्णे इसली मग वापस केली नाही तसं ता एक सॅड पार्ट परिसर संरक्षणाला मस्त इम्पॉर्टन्स द्यावी पण असले आम्ही पडा हेम तो शांती 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 म्हणत मनुष्यान दाखे 3 नमुन्याचे तापत्रय अधिभौतिक अधिदैविक आध्यात्मिक आध्यात्मिक म्हणजे आमच्या मनाला आयवेची तोंदरा अशा तुला काय डिप्रेशन आहे ना म्हणते तर तुला मात्र ती एक नमुन्याची अशा अधिभौतिक एक ऍक्सिडेंटान इन्वॉल्व झालो ऍक्सिडेंट झाल्यांना मात्र ती समस्या पडा बाकी ज्यांना मग ट्रॅफिक पहिलं पाहुणे मग सेकंडरी समस्या असे प्रायमरी समस्या तुमचा मात्र यू अँड युअर सराउंडिंग फर्स्ट केस आणतो यू एलोन मग यू अँड युअर सराउंडिंग मग थर्ड अधिदैविक तुला भूकंप झालो जोवी पडली तो आमच्या कंट्रोलात नाही तसं की मनुष्याला 3 नमुन्यांची तोंदरखे म्हणणीत पडा तापत्रय म्हणावं त्रय अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक हे अधिभौतिकाने अधिदैविक असे नका ती तोंदर अधिक से अमेरिकन काडगिच्चू असे सुनामी असे तसं आमचं हे भूमीला दामाशन उणा का म्हणे मला सोड असे अशा रोगू असे आमचे कोळे रोगू तर वेगळा विषय हाय 36ನೇ स्वेर कोळे रोगू नतलो म्हणे म्हणसती मग पण आयल्लो म्हणे मग बोर्डो मिक्सचर नी पुरा हे जालना म्हणून तसं अधिदैविक अधिभौतिक तो अधिक से सुनामी असा पुरा त्या अधिक से हाय पण रोड सिस्टम हायवे हे तो पुरा भारी अव्वल हे तेन्ने पोलीस हे तो शिस्तू अव्वल से तसेवरती जन इष्टपडसती जायवे हसते आमदाय करूयार पण किती जण असे आमचं स्वातंत्र्य मिळलं 75 वर्ष जाणी तरी आमचे राजकीय मुखंडपड असते मे तू सरखिलो जमतच नाही कोणालाही जाती हे वरी हे तसं हे नाही बसांतलं तू गेलं असते राज्यसभा सदस्य गे म्हणे बोर्ड असे कोणी राज्यसभा सदस्य पसंत जनतेला कोणेक नाही MLA नाही MP नाही पण आता घालसाठी तसं जाणं आमचं परिस्थिती गांधी लाल बहादूर शास्त्री तसले पुरा व्यक्ती सले का म्हणे आमदारचे का क्वेश्चन मार्क करायचं संशय येऊ लागतो तसं जाणं आहे आजीचा परिस्थिती कोणते हेंतू कोणत्या रंगान तू गेलास तरी तू हे व्यापक होणी जाणं तसं तो एक बेजाराचा विषय एक नंबर तो सायंटिफिक एडवान्समेंट वैज्ञानिक अभिवृद्धी मस्त झाली नाही म्हणे तर मिसयूज करतले अधिक अशा मोबाईल म्हणत
तेलाची एडिक्ट जाली नाही सत्य तो एक साधना म्हणावेचा आम्ही कम्युनिकेशनाला एक साधना म्हणावेचा विसरत आम्ही तो पुरोहित काय करताय पळायचं मध्य मोबाईल पळायचं तो बदला सत्य तसं ಮೇ ಏಕ ಪುರೋಹಿತಲ್ಲ ಪಡಾಯಿಲ್ಲ ಅಮೇರಿಕನ್ ನನಗೆ ದಕ್ಷಿಣ ಕೊಡೋದು ಬೇಡ ನಿಮ್ಮ ಕಂಪನಿಯ ಶೇರ್ ಕೊಡಿ ನಮಗೆ ತಸ ವಿಚಾರತೆಲ್ಲ ಈ ಸತಿ ತಪ್ಪುಕ ಒಪ್ಪುಕ ಆಗುಂತಾನೆ ಪಣ ವಿಚಾರತೆಲ್ಲ ತಸ ಈ ಸತಿ ನನಗೆ ದಕ್ಷಿಣ ಬೇಡ ನಿಮ್ಮ ಕಂಪನಿಯದ್ದು ಶೇರ್ಸ್ ಇದ್ರೆ ಕೊಡಿ ನನಗೆ ತಸ ವಿಚಾರತೆಲ್ಲ ಈ ಸತಿ ಅಮೇರಿಕನ್ ಸತಿ ಪಡಾಯಿಲ್ಲ ಸತಿ ತಸ मस्त बोलले ना का आम्ही नाही तुम्ही म्हणले ना एडवाळू तुम्ही मस्त विषय बोलले पण ऐशा किती म्हणते का तुमचं जीवनाचा अनुभवाचा का सार पडा टिंब काय का आमचे वीक्षकांना देऊ विचार मज्ज मला सवडींना किती म्हणा जाल्ले इतका सरळ जीवन श्रेष्ठ चिंतन हे एक मज्ज लोगो म्हणी ठेवून घेतो जाल्ले इतलं सिंपल जाऊ चिंतन करूया चिंतनांतू सरळतना हा विषय नाही श्रेष्ठ उन्नत मट्ट सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग म्हणे सगळं तर हाय लिव्हिंग सिंपल थिंकिंग ता एका माझा लहान वाक्यान म्हणावं म्हणणार चाललं इतकं प्रामाणिक असं ते 4 जणांना हवससारखं असला म्हणणार आय थिंक देवची आमदार राक्षस आहे म्हणे एक सुभाषितच आहे उद्यमं साहसं धैर्यं बुद्धिशक्ती पराक्रमः षडेते यत्र वर्तन्ते तत्र देव सहाय कृत म्हणे उद्यम केडलाय निरंतर तू काम करीत साहस धैर्य बुद्धी शक्ती पराक्रम हे इतकं साहस मातक देवूची तुला सहाय करते ऑटोमॅटिकली उद्यमं साहसं धैर्यं बुद्धिशक्ती पराक्रमः षडेते यत्र वर्तन्ते तत्र देव सहाय कृत म्हणे सुभाषितांतूच आहे तान मी तुला सांगायचं अथवा वीक्षकांनाही तान सांगायचं नमस्कार